अन्वेषण प्रयोगशाळा या ठिकाणी तयार झालेला आपला BSL 3 आणि BSL 2 प्रयोगशाळा या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन हे सध्या परीक्षण करीत आहेत। त्याचबरोबर पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री माननीय नामदार श्रीमती पंकजा मुंडे या देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या 10 विविध प्रयोगशाळांचं निरीक्षण करीत आहेत। या प्रयोगशाळांमध्ये विषाणू, जीवाणूजन्य आजार, बुरशीजन्य आजार, विषबाधा आणि इतर अनेक बाबींचं नियोजन, निदान, रोगनिदान योग्य वेळेत करता यावं यासाठी तयार झालेली ही भव्य प्रयोगशाळा। या प्रयोगशाळेच्या उत्पत्तीमुळे महाराष्ट्र राज्यामधल्या तसेच आपल्या बाजूच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, दादरा नगर हवेली, गोवा या देखील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पशुपालकांना रोगनिदानाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे त्वरित रोगनिदान करून साथीच्या काळामध्ये आपल्याला त्यांचं नियंत्रण करणं शक्य होईल। आता आदरणीय मंत्री महोदयांचं आगमन हे व्यासपीठाकडे होत आहे, तरी सगळ्यांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार तसेच पशुसंवर्धन खात्याचे मंत्री माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांचं स्वागत आणि आसनस्थ होण्याची सर्वांना विनंती। अटल बिहारी वाजपेयी पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा औंध पुणे या प्रयोगशाळेच्या BSL 3 आणि BSL 2 प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य आणि आपणा सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व माननीय नामदार श्री अजितदादा पवार आणि माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांचं मनापासून पशुसंवर्धन विभागामार्फत या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सर्वप्रथम या मान्यवरांचं स्वागत मी विनंती करतो आदरणीय सचिव महोदय माननीय डॉक्टर रामस्वामी एन सचिव पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय महाराष्ट्र राज्यांना की त्यांनी माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त नियोजन महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क यांचं या ठिकाणी स्वागत करावं। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा या ठिकाणी BSL 2 BSL 3 उद्घाटन आपण करत आहोत। आदरणीय दादांना आपण जो मफलर आणि जी घोंगडी आदरपूर्वक देत आहोत ती आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन देखील त्यांचं मनापासून स्वागत। आदरणीय दादांचा नेहमीच वरद असतं आपल्या पशुसंवर्धन खात्याला लाभला आहे। मी आदरणीय डॉक्टर रामस्वामी सरांना विनंती करतो की माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे मंत्री पशुसंवर्धन यांचा देखील त्यांनी सत्कार करावा। त्यांना सोबतच आपण एक गाय वासरू देत आहोत। हे गाय आणि वासरू समृद्धतेचं प्रतीक आहे। महाराष्ट्र राज्याच्या पशुपालकांकडे अशाच गाय वासरांची प्रगती व्हावी आणि निरंतर त्यांची आर्थिक प्रगती व्हावी हा उद्देश आदरणीय सचिव महोदय आदरणीय पंकजाताईंना आपल्याच पशुसंवर्धन विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या या भेटवस्तूंचं त्याचबरोबर एक गाय आणि वासरू हे फक्त मातेचं आणि आईचं प्रतीक नाहीच, त्या देखील आपल्याला मातेप्रमाणे त्यांनी अनेक चांगली कामं करून आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि पशुपालकांच्या हिताचे धडाकेबाज निर्णय घेतले। त्याचबरोबर आदरणीय श्री शेखर मुंदडाजी अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे यांचं देखील स्वागत आदरणीय सचिव महोदय तसेच त्यांच्यासोबत डॉक्टर शीतल कुमार मुकणे सर अतिरिक्त आयुक्त महोदय हे करीत आहेत। मी आदरणीय आयुक्त महोदयांना विनंती करणार आहे आदरणीय शेखरजी मुंदडा साहेब
गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आदरणीय आयुक्त महोदयांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर रामस्वामी एन, भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिव, स्वतः पशुवैद्य असणारे, अतिशय आपले अभिमान असणारे डॉक्टर रामस्वामी सरांचं स्वागत करतायत. आपले आदरणीय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर, नेहमीच सरांनी देखील या ठिकाणी उपस्थिती नोंदवून आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवला आहे. आदरणीय डॉक्टर मुकडे सरांना विनंती की थोडक्यामध्ये आपल्या सर्वांचं आशास्थान, आधारस्थान असणारे आदरणीय आयुक्त महोदय, माफ करा सर प्रोटोकॉल सोडून घेत असलेला निर्णय, पण आपल्या स्वागताशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकणार नाही आणि आपलं असणारं सक्रिय मार्गदर्शन हे त्याचं प्रतीक आहे. खूप खूप धन्यवाद सर आजचा स्वीकार केल्याबद्दल. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आयक्लिनचे श्री एम राव आणि श्री मूर्ती यांना विनंती आहे की त्यांना आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करण्याची इच्छा आहे. तर आपण अगदी थोडक्यात लवकरात लवकर आदरणीय प्रमुख अतिथी तसेच माननीय अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्याकडे वेळेची निश्चितच कमी आहे आणि त्यांनी आपल्यासाठी हा जो वेळ काढला आहे तो आपण सत्कारणी लावूया. आयक्लिन या कॉन्ट्रॅक्टर कंपनीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री राव आणि त्याचबरोबर श्री मूर्ती यांच्याकडून आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय श्रीमती पंकजाताई मुंडे मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरण बदल यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम जे उद्घाटन घेणार आहोत ते आहे आपल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी आणि गुणनियंत्रण प्रयोगशाळेचं हे आपण व्हर्च्युअल उद्घाटन करत आहोत. त्यासाठी आपण एक छोटीशी 3 मिनिटाची क्लिप पाहूया आणि त्यानंतर आपण याचं उद्घाटन करू. क्लिप प्ले करा. अगदी 3 मिनिटाची फिल्म आहे ज्याच्यामध्ये या पर्टिक्युलर असणारी जी संस्था आहे ज्याच्यामुळे कशा पद्धतीने उत्कृष्ट गुणवत्तेच्या लसमात्रा आपल्याला प्राप्त होणार आहेत ते दिसते. या इमारतीचा उद्घाटन समारंभ माननीय नामदार श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आणि माननीय नामदार श्रीमती पंकजा मुंडे, मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी संपन्न झाला. धन्यवाद. आदरणीय आमदार माननीय उमा खापरेताई यांचं या ठिकाणी उपलब्धता झालेली आहे. आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हावे अशा विनंती आहे. 1959 साली स्थापन झाली आहे. पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेमध्ये GMP मानांकनानुसार उभारण्यात आलेल्या स्वतंत्र जीवाणू लस उत्पादन, कुकुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा तसेच राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी प्रयोगशाळा आणि स्वतंत्र लघु प्राणी प्रजनन केंद्र कार्यरत आहे. या संस्थेला दिनांक 15 मे आदरणीय प्रवीण कुमार देवरे सर आमचे आयुक्त महोदयांना विनंती आहे की ते माननीय सौभाग्यवती उमा खापरे मॅडम यांचा या ठिकाणी स्वागत करीत आहेत. प्रतिबंधक लस या नवीन लसींची नोंदणी आणि परवाना प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या लसींचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस तयार करणारी IVPP म्हणजे पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ही देशातील एकमेव शासकीय संस्था आहे. या पशुधनाचे संरक्षण करणाऱ्या या लसमात्रांची गुणवत्ता शाश्वतीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेमध्ये आदर्श उत्पादन पद्धतीचा म्हणजे GMP या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील संदर्भीय लस चाचणी आणि गुणनियंत्रण प्रयोगशाळेच्या बाबत आपण क्लिप पाहतो आहोत. त्याचा ध्वनी थोडासा जलद केल्यामुळे कदाचित आपल्याला तो समजत नसावा. आदर्श उत्पादन पण या आदर्श उत्पादन म्हणजे GMP नुसार केलेल्या या प्रकल्पामुळे निश्चितच बळकटीकरण करणे एक मुलाचं पाऊल वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये लस चाचणीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे पशुपालकांसाठी अतिशय उच्च गुणवत्तेच्या लसमात्रांची उपलब्धता होणार आहे. या ठिकाणी रासायनिक प्रयोगशाळा त्याचबरोबर वेट लॅबॉरेटरी त्यानंतर एक वेगळी मायक्रोबायोलॉजिकल म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रीय प्रयोगशाळा असे उच्च गुणवत्तेच्या उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी
आपल्याला सर्वप्रथम टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. आदरणीय मॅडमना विनंती आहे की आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला मिळालेलं GMP सर्टिफिकेट याचं आपण या ठिकाणी अनावरण करू. आदरणीय सचिव महोदय डॉक्टर रामस्वामी सर, त्याचबरोबर डॉक्टर आयुक्त महोदय प्रवीण कुमार देवरे सर यांना पण विनंती आहे. आपल्या संस्थेला पहिल्यांदाच प्रमुख इतिहासात पशुसंवर्धन विभागात कार्यरत एकमेव शासकीय संस्था आहे की जिला गुड मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेसचं हे असं अवॉर्ड GMP असं सर्टिफिकेट प्राप्त झालं आहे. यामुळे भविष्यात आपण इतर राज्यांमध्ये देखील लसींचा पुरवठा करू शकतो. या ठिकाणी सहआयुक्त डॉक्टर पठाण यांना देखील विनंती आहे की आदरणीय दादा त्यांचं खास अभिनंदन करत आहेत की ज्या पद्धतीची एक अचिव्हमेंट पशुसंवर्धन खात्यामध्ये आदरणीय ताईंचं आगमन झाल्यानंतर अशा महत्त्वाच्या काही योगदानं घडली, त्यातलंच एक महत्त्वाचं योगदान. मी आता या ठिकाणी आपली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रोग अन्वेषण विभाग या संस्थेमध्ये असणारं BSL 3 आणि BSL 2 प्रयोगशाळा याचं आता आपण उद्घाटन नुकतंच सरांच्या हस्ते पार पडलं आहे. त्याचं एक फिल्म बघूया. त्या छोट्याशा व्हिडिओ क्लिपमध्ये देखील आपल्याला या प्रकल्पाची माहिती मिळेल. एकूण 75 कोटींचा हा प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आपल्याला उपलब्ध झाला आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यच नव्हे तर शेजारच्या देखील 7 राज्यांचा फायदा या प्रयोगशाळेमुळे होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील पशुधनात होणाऱ्या विविध रोगांच्या निदानासाठी आणि रोग प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पशुरोग अन्वेषण विभाग औंध पुणे ही राज्यस्तरीय रोग निदान प्रयोगशाळा शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. जनावरांमधील घातक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या विविध साथीच्या रोगांचे निदान या प्रयोगशाळेत करण्यात येते. या प्रयोगशाळेअंतर्गत 10 प्रकारच्या विविध प्रयोगशाळा आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू, परोपजीवी, विषबाधा इत्यादींचे निदान करण्यात येते. केंद्र शासनाने रोग अन्वेषण विभाग या प्रयोगशाळेत देशाच्या पश्चिम विभागाकरता संदर्भ रोग निदान प्रयोगशाळा म्हणून मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाच्या पश्चिम भागातील मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड व गोवा तसेच दीव दमण व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमधील पशुरोगांचे निदानही या प्रयोगशाळेमार्फत करण्यात जात होता. त्यामुळे तसेच हल्लीच्या काळात आढळून येणारे नवजीवन राष्ट्रीय हल्लीच्या काळात कृषी विकास योजनेअंतर्गत तयार झालेली ही BSL 2 लॅबोरेटरी, या लॅबोरेटरीसाठी एक जोरदार टाळ्या तुमच्याकडनं व्हायला हव्यात. कारण की 75 कोटी इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट शासनाने केली आणि निश्चितच त्याचा एक मैलाचा दगड रोगनिदानामध्ये ठरणारी अशी ही प्रयोगशाळा, त्याचं उद्घाटन सन्माननीय अतिथी महोदयांच्या हस्ते झालेलं आहे. मी आता आपल्या विभागाचे सचिव आदरणीय डॉक्टर रामस्वामी एन सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत मार्गदर्शन व्यक्त करावे आणि ओव्हर टू यू सर. नमस्कार. आज आपल्या विभागाचे 3 महत्त्वाचे कार्यक्रम रोग अन्वेषण विभाग पुणे येथील RKV मधून केलेला
BSL-2 BSL-3 प्रयोगशालाच्या तसेच GMB अवलंबून राष्ट्रीय स्तरावरील आपल्या संदर्भ लस चाचणी आणि गुणवत्ता प्रयोगशाला तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय हे तिन्ही कार्यक्रमाच्या उद्घाटन केलेलं आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमची विभागाचे मार्गदर्शक आणि माननीय मंत्री पंकजाताई मुंडे मॅडम, गोशाला आयोगाच्या मुंदराजी, माझ्या कमिशनर डॉक्टर देवरेजी, मंचावर उपस्थित डॉक्टर मुकनेजी, अन्य सर्व आमदार महोदय, खासदार महोदय, इतर सर्व मान्यवर, माझा नमस्कार. आज वेळेला अभावी आपण फार थोडक्यात मला बोलायचे आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आमच्या पशुसंवर्धन विभागाने आपल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 18 मुद्दे घेतले होते. 18च्या 18 मुद्दे पूर्ण करून आम्ही 12 विभागापैकी आपला विभाग त्याच्यात राहिलेला आहे. त्याच्यातलं 2 प्रमुख मुद्दा होता हे BSL-2-3 लॅब आणि त्याच्या आपल्या GMBच्या लॅब पूर्ण करून घेणे. हा 100 दिवसामध्ये पूर्ण करून घेतले होते. आम्ही उद्घाटनासाठी वाट बघत होता. आपण तारीख दिले त्याबद्दल आणि उद्घाटन केले त्याबद्दल मी विभागाच्या वतीने आपल्याला स्वागत करतो आणि धन्यवाद पण देतो. आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पण आपण आपल्याच हस्ते हा दोन्ही बिल्डिंगच्या भूमिपूजन आपल्या हस्ते झालेलं आहे आणि आपल्याच हस्ते हा इनॉग्रेशन झालेला आहे. आम्हाला खूप आनंदाच्या बाब आहे. महोदय, मला अजून 2-3 गोष्टी आपल्याला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आणि या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता बांधकाम झालेलं आहे. त्याच्या फेज 2 आहे आणि त्याच्यात ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट खरेदी करायचे आहे. आपल्याला दोन्ही कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशन आणि पिंपरी चिंचवडनी चांगला सहकार्य केले, जवळपास 5 कोटीचा निधी दिले आणि DPC आणि ह्या दोन्ही कॉर्पोरेशनमधून हा पूर्ण इक्विपमेंट आणि फेज 2साठी पण आपल्याकडून सर सहकार्य मिळेल आणि आपल्याला ते काम पूर्ण करेल असं मला विश्वास आहे. त्या व्यतिरिक्त सर आपल्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मला सांगायला आनंद होतो सर, 2008चे LDO म्हणजे आत्ता आपल्याकडे आहे सर 18चे LDO आणि 2008चे LDOच्या सर आपण आता भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आहे आणि ते MPSCने सर 19 तारखेला त्याच्या ॲप्लिकेशन घेऊन सर आता प्रक्रिया सुरू केलेला आहे आणि एवढं मोठ्या प्रमाणात आपल्याला भरती करायला परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद सर. त्यासोबत पार्ले आणि बारामतीमध्ये सर आपण या 100 दिवसाच्या कालावधीमध्येच आपण दोन्ही वेटनरी कॉलेज आपण मंजूर करून दिल्या. तसेच सर DPCमध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी आपण प्लॅनिंगमार्फत सूचना दिले होते. आणि सर ते आणखीन एक विनंती आमच्या मंत्रीमध्ये आपल्याला मागणी करणारच आहे सर, कृषी दर्जा आपल्या ॲनिमल हजबंड्रीला देण्याच्या ते इश्यू आहेत सर. आणि हे सर्व गोष्टी सर आपल्या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला करता आले. यावेळी सर बदली पण आपण सर 100% काउन्सिलिंग पद्धतीने केले सर्व LDO आणि असिस्टंट कमिशनरच्या. हे सर्व मॅडमनीच मला सूचना दिले होते. यावेळी आपण काउन्सिलिंग येस सर ऑनलाईन सर. आणि सर हे असं विविध कार्यक्रम आपण सर ते हाती घेतलेला आहे आणि आज आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून हे याचं इनॉग्रेशन केले आणि ते आपण त्याबद्दल आपल्याला आणि माननीय मंत्री महोदयांना मी धन्यवाद देतो. पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांना मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. हे होते आदरणीय सचिव महोदय, स्वतः वेटनरियन डॉक्टर रामस्वामी सर. आणि आदरणीय दादांना या समुपदेशनाने कशा बदल्या झाल्या याच्या संदर्भात माननीय ताई अवगत करत होत्या. त्याची आपण एक छोटीशी क्लिप पाहूया जेणेकरून दादांना या फार मोठ्या झालेल्या ऐतिहासिक अशा निर्णयाबाबत कल्पना येईल. मी सन्माननीय विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ती क्लिप लावावी. भागासाठी वरदान ठरणारा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग म्हणजेच पशुसंवर्धन विभाग होय. याच पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेत पशुसंवर्धन विभागाच्या कार्यपद्धतीला आणखी गतिमान करण्याचा स्तुत्य प्रयत्न केलाय. त्यामुळे पशुधन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला अनुसरून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे अर्थचक्र गतिमान होण्यास हातभार लागलाय. तसेच आगामी काळात पशुसंवर्धनाच्या ग्रामीण भागात विकासाचे नियोजन अधिक सुस्पष्ट व दुर्गामी होण्यास मदत होणार आहे. गौरवशाली वाटचालीची परंपरा जोपासणाऱ्या
पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या समुपदेशनाद्वारे करण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला। बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होऊन प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या शैक्षणिक गुणवत्ता व अनुभवाच्या आधारे पसंती क्रमानुसार बदली मिळावी हा उदात्त हेतू यामागे पंकजाताई मुंडे यांचा होता। त्यासाठी विभागाच्या वतीनं दिनांक 15 व 16 मे 2025 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले। विभागानं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे समस्त अधिकारी वर्गाकडूनही स्वागत करण्यात आले। 561 पशुधन विकास अधिकारी व 61 सहाय्यक आयुक्तांना एकाच वेळी आपल्या पसंती क्रमानुसार बदलीचे ठिकाण निवडता आले। त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया पुढील प्रमाणे राबविण्यात आली। बदली पात्र अधिकाऱ्यांना रिक्त पदांबाबत विभागाच्या संकेतस्थळावर विस्तृत माहिती प्रकाशित करण्यात आली, ज्यामुळे बदली अंतर्गत नव्या पदस्थापनेबाबत पसंतीक्रम निश्चित करणे बदली पात्र अधिकारी विभागाचे सचिव डॉक्टर एक ऐतिहासिक असा हा निर्णय, जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे। अनेक वर्षातनं असं पहिल्यांदा घटना घडते की राजपत्रित अधिकाऱ्यांची समुपदेशनाने एक पारदर्शक बदली, लोकांचंही हित आणि जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा सोय पाहण्याचा प्रयत्न, अशी तडजोड करण्याचा प्रयत्न शासनाने केला। सो लेट अस वेलकम विथ फोल्डेड हँड्स माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन द्यावं। मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, महाराष्ट्र राज्य, पंकजाताई। आज पशुसंवर्धन या विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत BSL 3 व BSL 2 म्हणजेच बायो सिक्युरिटी लेवल BSL या दोन्ही प्रयोगशाळांचं, तसेच राष्ट्रीय संदर्भित लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा म्हणजे रेफरल लॅबचं आणि सुपर स्पेशालिटी वेटरनरी हॉस्पिटल अशा तीनही वास्तूंचं लोकार्पण ज्यांच्या हस्ते होत आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री आणि आपले पालकमंत्री देखील आणि आमचे पण बीड जिल्ह्याचे पण पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार, मंचावर उपस्थित माझ्या सहकारी आमदार उमाताई खापरे, मंचावर उपस्थित ज्या विभागाचे सचिव ज्यांनी स्वतःहून आवडीने हा विभाग मागून घेतला असे V रामास्वामीजी, आणि मंचावर उपस्थित शेखर मुंदडा गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, प्रवीण कुमारजी देवरे आमचे आयुक्त, शीतल कुमारजी मुकणे उपायुक्त आणि सर्व आलेल्या माझ्या पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी आणि आमचा परिवार। सर्वप्रथम मी अजितदादा यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आज आम्हाला वेळ दिला। जिथेही आम्ही जातो आपापल्या पक्षाच्या निमित्ताने, दादा तर पक्षाचे सर्व आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, तर गर्दी होते खूप। आता आम्ही गेलो की आमचेही कार्यकर्ते गर्दी करतात, म्हणून हा कार्यक्रम एक्सक्लुझिव्हली हा डिपार्टमेंटचा असावा असा आग्रह असल्यामुळे आम्ही थोडा आयसोलेटेड घेतला, म्हणजे आम्हाला दादांना पूर्ण लॅब वगैरे दाखवता येईल। मी जेव्हा 95 ते 99 भाजपचं सरकार होतं तेव्हा नितीनजी गडकरी यांनी खूप 50 फ्लायओव्हर बांधले होते मुंबईमध्ये आणि हा एक्सप्रेस हायवे बांधला, पण ते उद्घाटनाची वेळ आली तेव्हा आमचं सरकार गेलेलं होतं। असंच कोस्टल हायवेच्या बाबतीत झालं, आम्ही कोस्टल हायवेचा पाया रचला आणि उद्घाटनाची वेळ आली तेव्हा आमचं सरकार गेलेलं होतं। पण आता तेव्हा मला खूप वाईट वाटलं की अरे आपण हे सगळे कामं केले आणि आपण उद्घाटन नाही करणार, पण आज उलटं झालेलं आहे की हे सगळं जे काम आहे ह्या कामाचं श्रेय माझं अजिबात नाही आहे। हे काम ऑलरेडी उभं करण्याची सुरुवात झाली होती, त्याला फक्त फिनिशिंग टच देण्याचं काम आम्ही केलं किंवा त्याला एक सन्मान देण्याचं काम केलं, आणि हे सगळे आयडियाज, मोस्ट ऑफ द आयडियाज या दादांच्याच असल्यामुळे दादांच्याच हस्ते याचं उद्घाटन व्हावं असं अत्यंत योग्य असा निर्णय झालेला आहे। एका गोष्टीचं नक्की श्रेय मी घेईन आणि ते याच्यासाठी घेईन की या विभागामध्ये कोणत्याही विभागामध्ये जेव्हा मी काम करते तर तो विभाग हा आपल्याशी भावनेने जोडला गेला पाहिजे। त्या विभागाच्या बद्दल काम करताना विभागातील अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांनी आनंदाने काम केलं पाहिजे, असं वातावरण झालं पाहिजे।
आणि अनेक माझ्याकडे जेव्हा मी मंत्री झाले अनेक पशुवैद्यकीय अधिकारी हे वेगवेगळ्या मंत्र्यांचे PS होण्यासाठी किंवा OSD होण्यासाठी आले. आता मला कळत नव्हतं दादा की हे अधिकाऱ्यांचा त्या मंत्रालयात कसं उपयोग होईल, म्हणजे आपण ज्या विभागाचा उपयोग होईल. मग माझ्या लक्षात आलं की खूप अधिकाऱ्यांना आहे ते शहरं सोडावेसे वाटत नाही आहेत, पण जे अनेक लोक आदिवासी विभागात काम करत होते, अवघड विभागात काम करत होते, अनेक वर्षे ज्यांची पत नव्हती, ऐपत नव्हती, अशा लोकांना सुद्धा चांगलं काम करण्याची, चांगली पोस्ट मिळण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही समुपदेशन आणि काउन्सिलिंगनी बदल्या करण्याचा निर्णय घेतला. सरळ सरळ भाषेत लोक ऑनलाईन म्हणत आहेत, ऑनलाईनचाच हा पूर्ण पॅटर्न होता, पण समुपदेशनाने आम्ही इथे आणलं. आणि दादा आम्ही 560 बदल्या केल्या. फक्त 12 अधिकारी असे निघाले की त्यांना हवं तसं नाही मिळालं. म्हणजे आपण 1% लोक हे म्हणजे तिथे अस्वस्थ झाले नाही. मेजॉरिटी लोकांनी आनंदाने आपल्या पोस्टिंग चूज केल्या आणि आता ते चांगलं काम करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आता दादा मला म्हणजे आता तुम्ही वित्त विभागच त्यांच्याकडे असल्यामुळं मागणी करायचा विभागाचा प्रेशर आहे. या लॅब्सना पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला पिंपरी चिंचवड आणि पुणेमधून, जिल्हा नियोजनमधून आणि वित्त विभागाकडून अपेक्षा आहे की हे अजून आम्ही चांगलं काम करण्यासाठी आम्हाला मदत व्हावी. त्याचबरोबर आम्ही जसं मत्स्य विभागाने प्रस्ताव दिलेला आहे तसंच पशुसंवर्धनच्या सर्व जे योजना आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांना शेतीचा जे काही लाभ मिळतात ते कृषी विभागासारखे मिळावे हाही प्रस्ताव आदरणीय अजितदादांच्या नियोजन आणि वित्त विभागाकडेच आहे. तर अजितदादांनी ते जाहीर करून ते करून घेण्याची जबाबदारी आम्ही अजितदादांना विनंती करतो की घ्यावी, जेणेकरून असंख्य असे जे पालन करणारे लोक आहेत त्यांची खूप मोठी सोय होईल आणि त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आपल्याला या निमित्ताने नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा कार्यक्रम हा संपूर्णतः या उद्घाटनांना समर्पित होता. पशुसंवर्धन विभाग असा विभाग आहे जिथे येणारे लाभार्थी स्वतःला व्यक्त करू शकत नाही असे मेजॉरिटी लाभार्थी आहेत. मेजॉरिटी गरीब जनता जी आहे ती आपलं अन्न म्हणून कोणी अंडे वगैरे त्यांना परवडत नाही, तर बऱ्याच वेळा हे बकरे कापतात किंवा काय कापतात, त्याच्यातला जो पार्ट चांगला मध्यमवर्गीय माणूस नाही घेत ते गरीब माणसं घेऊन जातात आणि ते खातात. कालच मला पर्यावरण विभागाचा आमचा एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम असा आहे की नो प्लास्टिक, से नो टू प्लास्टिक. 5 जूनला पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन. तर त्याच्यामध्ये एक चित्र माझ्या विभागाच्या मेंबर सेक्रेटरीने मला पाठवलं की त्याच्यामध्ये एक गाय प्लास्टिक खाते, ते तिच्या पोटात जाते, ती ते दूध देते, ते दूध आपलं बाळ पिते, ते आपल्या बाळाच्या पोटात जाते आणि त्याच्यावरून त्याला दुर्धर आजार होत आहेत. त्यामुळे प्लास्टिकला नो म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. दादांनी आत्ता त्यांच्या सवयीप्रमाणे, त्यांची शिस्तीप्रमाणे सांगितलं, एवढं चांगलं केलं आहे, तिकडे कचरा कशाला आहे, तो कचरा आधी काढा, प्लास्टिक बॅन करायचा निर्णय घ्यायला पाहिजे. तर त्यांनी पण सांगितलं प्लास्टिकचं उत्पादनच जर थांबवलं तर प्लास्टिक कसं येईल मार्केटमध्ये, हा साधा प्रश्न मला पडतो. आणि त्यामुळे त्याचं उत्पादन थांबवण्यासाठी सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की गृह विभागाची मदत त्याच्यामध्ये लागेल. इलिगल पद्धतीने ते उत्पादन होतं आणि ते आमचे पशु खातात आणि त्यांना त्या पद्धतीचं ॲडल्ट्रेशन त्याच्यामध्ये होतं. आणि दादा आम्ही अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहे की जे दुधामध्ये ॲडल्ट्रेशन होतं त्याच्यावर पण अत्यंत कडक पथक तयार करून कायदा तयार करण्याचा, म्हणजे कायदा तर आहेच आहे, तो सक्षम करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय हा घेत आहोत. हे आमच्या 100 दिवसामधले प्लॅन होते. पशुसंवर्धन विभागाचं मी मनापासून अभिनंदन करते की मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पशुसंवर्धन विभागसुद्धा अव्वल आलेला आहे. 100चे 100 गुण मिळालेले आहेत. सगळे कार्यक्रम त्यांनी पूर्णपणे राबवलेले आहेत. 90% आमचा दुसरा विभाग थोडासा मागे पडला, पण पशुसंवर्धन विभागाने आमचे खूप मान राखला. त्यांच्या खूप अभिनंदन करते. आता चांगल्या बदल्या केल्या आहेत, चांगल्या पोस्टिंग मिळाल्या आहेत. चांगलं काम करा, कारण चांगलं काम नाही केलं तर मग आम्ही तुमच्यावर बरोबर कारवाई करू, पण चांगलं काम केलं तर शाबासकीसुद्धा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने सांगते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. नेहमीप्रमाणेच ताईंनी माया पण दाखवली आहे आणि निश्चितच त्यांच्या खड्या बोलामध्ये आपले कान उघडणीसुद्धा केली आहे. खूप खूप धन्यवाद ताईंचे. आणि त्या आल्यापासून निश्चितच ज्या पद्धतीची प्रगती झाली खात्याची ती दिसतच आहे. मी आता विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे, ज्यांच्या शुभहस्ते कार्यक्रम झाला, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार श्री अजितदादा पवार.
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर उपस्थित असणारे शेखर मुंदडाजी, तसंच विधिमंडळातील माझ्या सहकारी सौभाग्यवती उमाताई खापरेजी, सचिव पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्य व्यवसायाचे डॉक्टर रामास्वामीजी, तसंच नाना काटे, अतुल चितोळे, संतोष महात्मे, मिलिंद वाडवळकर, रवींद्र रणसिंग, डॉक्टर सुनील भिरुडजी, अतुल चव्हाण, डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, डॉक्टर शीतल कुमार मुकणे, डॉक्टर अंकुश परियार, डॉक्टर याया खान पठाण, डॉक्टर गौरीशंकर फुलसुरे, सर्व माझा शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज जरा फार मोठी लग्नाची तीथ आहे आणि सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने पंकजाताईंनी ह्या कार्यक्रमाच्याबद्दल रामास्वामीजींनी पण आणि पंकजाताईंनी पण बरेच काही माहिती आपल्याला दिली आहे. जैव सुरक्षा स्तर 2 आणि 3 नवीन प्रयोगशाळा इमारत, राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी आणि गुणवत्ता प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी वेटरनरी हॉस्पिटल या सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. हे जे उपक्रम आहेत, ह्या ज्या सुविधा आहेत, ह्या तुमच्या माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी, तसंच पशुधनापासून मिळणारं जे त्यांचं उत्पन्न असतं आणि उत्पन्न वाढीसाठी उपयोगी ठरतील अशा प्रकारचा विश्वास मला 100% आहे. ही साधारण 32-32.5 एकर जागा ह्या विभागाची, ह्यामध्ये जुनी फार पूर्वीपासूनची झाडं, त्यामध्ये परिसर अतिशय निसर्गरम्य अशा प्रकारचा, आम्ही जवळपास 86 कोटी रुपये राज्य सरकारने वेगवेगळ्या कामाच्या करता इथं खर्च केलेले आहेत आणि ह्या सुविधा दिलेल्या आहेत. मला रामास्वामी सांगत होते की दादा, अशा सुविधा देश पातळीवर भोपाळला केंद्र सरकारने दिल्या. देशातल्या सगळ्या राज्यांचा विचार केला तर कुठल्याही राज्यांनी इतकी व्यवस्थित सुविधा कुठंही दिलेली नाही. ते फक्त तुमचं माझं महाराष्ट्र हे राज्य आहे. त्याच्यामुळं मी देवेंद्र फडणवीस असतील, आमच्या पंकजाताई असतील, हा विभाग असेल किंवा आमचे रामास्वामी असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन, मनापासून त्यांना धन्यवाद देखील देईन. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये एका गोष्टीचं कौतुक आहे की या पशुसंवर्धन विभागाची स्थापना 67 वर्षात पहिल्यांदाच GMP मानांकन इथं मिळालेलं आहे. त्याबद्दल आपण कौतुक केलं. मी डॉक्टर पठाण यांचंही कौतुक करतो. रामास्वामींनी पण त्याच्यामध्ये कष्ट घेतले, आमच्या पंकजाताईंनी पण त्याच्याबद्दल सतत जो पाठबळ असतं, डिपार्टमेंट चालत असताना चांगलं काम करणाऱ्या पाठीशी त्या विभागाच्या मंत्र्यांनी उभं राहायचं असतं आणि ती जबाबदारी अलीकडच्या काळामध्ये पंकजाताईंनी स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे बदल होत आहेत. हे बदल होत असताना त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी बदल्याचं सांगितलं. मित्रांनो, मी देखील ह्या राज्यामध्ये जवळपास 35 वर्ष काम करतो आहे. मला 91 साली सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून मला कामाची सुरुवात मिळाली करायची आणि तेव्हापासून अनेकदा मी अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना मलाही नेहमी वाटायचं की मंत्र्यांनी विभागाच्या बदल्या करत असताना पारदर्शकता दाखवली पाहिजे. पण तसा फार काही ऐकायला मिळायचं नाही. त्याला कोण जबाबदार आहे त्याच्या खोलात जावं लागेल. पण आत्ता मुख्यमंत्र्यांनी पण मधल्या कॅबिनेटला सांगितलं की यंदा सर्वात पारदर्शक बदल्या जर कुठल्या डिपार्टमेंटच्या झाल्या तर त्या पशुसंवर्धन विभागाच्या झाल्या. त्याबद्दल पण मी पंकजाताईंचं आणि आमचे रामास्वामींचं
मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. रामास्वामी तसं बघितलं तर माझ्या डिपार्टमेंटला होते. माझ्या डिपार्टमेंटला 4 सचिव, ACS किंवा प्रधान सचिव असे सचिव लोक असतात. माझा वित्त आणि नियोजन विभाग तिथं 1 जण असतो. आमचं सगळ्यांचं काम चांगलं चाललेलं होतं. रामास्वामींचा स्वभाव जो थोडासा जे काही कुणी विचारलं तर एकदम मनमोकळेपणे सांगायचं आहे. आम्ही आमचं काम उत्तम पद्धतीनं करत होतो. सहज त्यांना एकाने विचारलं की तुम्हाला पशुसंवर्धन काम करायला आवडेल का? ते म्हणले का नाही, मी तर डॉक्टर आहे आणि पशुसंवर्धनमध्येच मी वेटरनरी डॉक्टर झालेलो आहे. असं सहज बोलून गेले. बोलून गेल्यावर काही दिवसांनी त्यांच्या हातात बदलीच पडली की तुम्हाला ते डिपार्टमेंट दिलं. मी रामास्वामीला म्हणलं, रामास्वामी काय माझ्यावर नाराज झाला का? आपलं बरं चाललं होतं, का तिकडं गेला? ते म्हणले नाही हो, मी खरं सांगायला गेलो तर त्यांनी अजिबात माझी बदलीच केली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण काही वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्या ह्या डिपार्टमेंटच्या. मधल्या काळामध्ये आम्ही कृषी विभागाचा दर्जा फिशरीला दिला. आता आज ताईंनी मागणी केलेली आहे माझ्याकडं की पशुसंवर्धन विभागाला देखील कृषी विभागाचा दर्जा मिळाला पाहिजे. मी आपल्याला ग्वाही देतो. ती काहीतरी फाईल रामास्वामी म्हणले प्लॅनिंग अँड फायनान्सकडे आलेली आहे. माझे काही अधिकारी रजेवर होते, परंतु ह्या मंथ एंडपर्यंत सगळे रुजू होतील. मी उद्या आजच दिल्लीला चाललो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. पंतप्रधानांनी सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलवलेली आहे, NDA आणि NDAच्या घटक पक्षांची. तर त्याच्यावर मी तिकडे जाणार आहे. परंतु मी मंगळवारी कॅबिनेटला असेल त्यावेळेस रामास्वामी तुम्ही मला आठवण करा. तुमच्याही फायनान्समध्ये आणि प्लॅनिंगमध्ये सगळ्या ओळखी आहेत आणि तिथं सरळ सांगा की आज असा कार्यक्रम होता आणि आम्ही अजितच्या कानावर घातलं. त्यांनी सांगितलं की दोन्ही विभागाकडनं सकारात्मक फाईल तयार होईल आणि तशा प्रकारची शिफारस ही आमच्या मंत्रिमंडळाला होईल आणि त्याच्यामुळं माझ्या पशुसंवर्धन विभागाला पण फिशरीसारखा कृषी विभागाचा दर्जा मिळेल आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा निश्चितपणे सगळ्यांनाच होईल. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण मला एक गोष्ट सांगायची की अतिशय आतमध्ये उत्तम पद्धतीच्या सगळ्या सुविधा ह्या देण्याचा प्रयत्न आमच्या विभागांनी, आमच्या सरकारने केलेला आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे कुठल्याही प्राणी पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा असल्या मुंबईसारख्या शहरी भागामध्ये तर ते जास्त आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कधीकधी पुण्यामध्ये बातम्या येतात की इथं इतक्या मांजरी सांभाळल्या गेल्या की शेजारच्यांनी पोलिसांना तक्रार केली. अशाही बातम्या आम्हाला पुण्यामध्ये कधीकधी ऐकायला मिळतात. पण एक गोष्ट खरी आहे की येणाऱ्या काळामध्ये मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस पशुधनापासून शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना मिळणारं उत्पन्न हे आपल्याला वाढवावं लागणार आहे. मला मध्ये पंकजाताईंनी पण सांगितलं, आम्ही बीडला एकत्र DPSC आणि इतर मिटिंगला गेलो होतो. मला रामास्वामी नेहमी सांगतात आजही काही बाबतीमध्ये आपण वरच्या क्रमांकावर असलो देशात तरी पोल्ट्रीच्या बाबतीमध्ये, अंडी उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपण 6व्या का 7व्या क्रमांकावर आहे. आपल्या पुढं इतर राज्य आहे. आपल्या इथलं शेतकरी कर्तबगार आहे. त्याला सुविधा दिल्या, त्याला प्रोत्साहन दिलं, त्यांना काही सवलती दिल्या तर त्या गोष्टीचं तो सोनं करतो आणि त्याच्यामुळं आपल्याला पशुपालकांना मिळणारं उत्पादन वाढवण्याच्या करता प्रयत्न करायचा आहे. राज्यातल्या आपल्या बळीराज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न वाढ ही पण आपल्याला करायची. त्याला आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला सक्षम करायचं आहे. ह्या उद्घाटन होत असणाऱ्या प्रयोगशाळेत होणारं संशोधन आणि तिथं निर्मिती होणारी लस ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मला आत्ता सगळे अधिकारी सांगत होते की अलीकडच्या काळामध्ये माणसांना प्राण्यांपासूनच बरेच आजार होतात आणि त्याच्यामुळं ह्याबद्दलचं संशोधन झालं पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं त्याच्यात रिसर्च झाला पाहिजे आणि त्याच्यातून लस कोणती निर्माण करायची हेही झालं पाहिजे. म्हणूनच हा सगळा प्रयत्न
आमच्या पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारने केलेला आहे. शेती आणि पशुपालन हा माणसाचा अगदी तसं बघितलं तर सुरुवातीपासून परंपरेने चालत आलेला हा व्यवसाय. माझं पण आजोबा पंजोबा वडील मी आम्ही सगळेच जण शेती व्यवसाय करत असल्यामुळं ज्यावेळेस सुट्टीला आम्ही शेतावर जायचो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळायच्या किंवा आजही मिळतात. शेतीला पूरक म्हणून पशुपालनाकडे बघितलं जातं, परंतु आता काही जण पशुपालनाकडं मुख्य धंदा म्हणून देखील अनेक जण बघतात आणि बैलांसारख्या प्राण्यांचा शेतीसाठी होणारा उपयोग किंवा आमच्या शेळ्या मेंढ्या कोंबड्यांच्या सारख्या पशुपक्ष्यापासून मिळणारं दूध असेल, अंडी असेल, लोकर असेल, मांस असेल, चामडा असेल. थोडंसं आमच्या इथं स्टेजवर असणाऱ्या शेखर मुंदडांना वाईट वाटेल, परंतु खरं आहे ते मला सांगावं लागतं आहे, कारण हे सगळ्याच गोष्टी आपल्या देशामध्ये चालतात. सर्व धर्म समभाव, प्रत्येक जातीचा पंथाचा आहार वेगळा असतो आणि त्याच्यामुळं तो आहार त्याला वर्षानुवर्ष परंपरा आहे ती मिळत असलं पाहिजे. या उत्पादकांना वापर करून माणूस आपलं पालन भरणपोषण करत आलेलं आहे. पशुपक्षी पालनाच्या माध्यमातून माणसानं आपलं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न इतिहास कालापासून केलेला आहे. हाच प्रयत्न आम्हाला सगळ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आपल्याला पुढं घेऊन न्यायचा आहे. म्हणून आम्ही AIचाही वापर अनेक क्षेत्रामध्ये करतो आहे. यंदा तर मी अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपये AIच्या करता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्याकरता ठेवलेले आहेत आणि ती देखील काळाची गरज बनलेली आहे. अशा या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे. जगातल्या कोणत्याही ग्रामीण किंवा नागरी संस्कृतीत माणूस आणि प्राणी यांचं नातं अतिशय जीवाभावाचं आणि अतूट राहिलेलं आहे. कृषी संस्कृतीत तर पशुपालनाचं महत्त्व हे खूप मोठं आहे. बैल, गाई, म्हशी, कोंबड्या, कुत्रा, मांजर गेल्या अनेक शतकांचं माणसांचे जवळचे आणि सच्चे साथीदार राहिलेले आहेत. त्यामुळं आपल्या तसं बघितलं तर मी सहज विचार करत होतो, देवी देवतांच्या प्रतिमांसोबत देखील आपल्याला प्राणीसुद्धा पाहायला मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर श्री दत्तगुरू सोबत गाय किंवा कुत्रा हा आपल्याला पाहायला मिळतो. श्रीकृष्णासोबत गाय तर असतेच, नवनाथांसोबत कुत्रा असतो, माता दुर्गादेवीसोबत सिंह असतो आणि आपल्याला शेवटच्या प्रवासाला यमदेव ज्यावेळेस घेऊन जातो असं मानलं जातं त्या यमदेवाबरोबर देखील रेडा असतो. त्याच्यामुळं हे सगळं इतकं जवळचं नातं प्राण्यांचं आणि माणसांचं वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे. तुम्ही बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तर घोडेस्वारी त्यावेळेस घोड्यावरनं युद्ध केलं जायचं, हत्तीवरनं युद्ध केलं जायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यातला गमतीचा भाग तुम्ही सोडून द्या तरी माणूस आणि प्राणी यांचं नातं हे अनेक शतकांचं आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपलं पशुपालन आणि प्रामुख्याने ग्रामीण संस्कृतीत रुजलेला आणि वाढलेला हा व्यवसाय, त्यामुळं खऱ्या अर्थानं शेती आणि पशुपालनाचं अतूट अशा प्रकारचं नातं आहे. बैलं कमी होत चाललेली आहे, आम्ही जास्तीत जास्त यांत्रिकीकडे वळलेलो आहे. आत्ता पण आम्हाला गाय वासरूचं एक चिन्ह दिलं किंवा त्या ठिकाणी स्मृतिचिन्ह दिलं तर मी पण बघत होतो, परंतु मला पंकजाताई म्हणतात, दादा ही गाय तर अगदी बैलासारखी त्याची शिंग आहेत, पण खिलार गाय साधारण तशी असती, पण ती जरा जास्तच ते गाय आणि बैलीचं मिक्स करून ती शिंग दाखवली. त्याच्यात जरा सुधारणा करा एवढीच माझी सूचना आहे. त्यामध्ये एकंदरीतच आपली अर्थव्यवस्था ही शेती आणि शेती क्षेत्राशी निगडीत आहे. आम्ही परवाच 1 तारखेला हॅकॅथॉन अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला. 1, 2, 3 जूनला 1ला आमचे एकनाथराव शिंदे, मी आणि माणिकराव कोकाटे त्याचं उद्घाटन करतो आहे. 3ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपले कृषी मंत्री देशाचे शिवराजसिंह चौहान साहेब असे मान्यवर त्या ठिकाणी येत आहेत आणि तो कार्यक्रम आपण घेतो आहे. आणि त्या कार्यक्रमाची खरंच गरज आहे आणि त्याच्यातून एक वेगळा मेसेज आम्हाला चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या आमच्या शेतकरी वर्गाला द्यायचा आहे. तो देण्याचा आमच्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललेलो आहे. अजून काही गोष्टी असतील
तर रामास्वामी तुम्ही हक्कानी सांगा, पंकजाताई तुम्ही पण हक्कानी सांगा, ज्या ज्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं पशुसंवर्धन विभागामध्ये करण्याची गरज असेल त्यामध्ये अर्थमंत्री या नात्याने माझ्याकडं कुठली कमतरता मी पडू देणार नाही ह्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. स्वच्छतेला महत्त्व द्या. मी उद्घाटनाला गेल्यानंतर खरं चीफ इंजिनियर PWDचे 5 जिल्ह्याचे अतुल चव्हाणला माहिती आहे, अजित पवार खिडकी उघडतील, तिकडं बघतील, इकडं बघतील, इकडं बघतील, आणि नेमकं मी बघितलंच आणि पलीकडे घाण मला दिसलीच. आपण स्वच्छतेला महत्त्व देऊ ना बाबांनो. सुरुवात आपल्यापासून केल्यानंतर आपोआप बाकीच्यांना पण स्वच्छतेचं महत्त्व कळतं. मी बऱ्याचदा बघतो आम्ही कुणी इथला परदेशात गेलं की कुठं कचरा टाकत नाही, कारण भीती असती पकडलं तर चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. इथं आमच्या एअरपोर्टला उतरलं की लगेच इथं काहीतरी टाकायचं, तिथं काहीतरी टाकायचं, आओ जाओ घर तुम्हारा. तिकडं गेल्यावर सुतासारखं सरळ वागता आणि इथं आल्यानंतर वाटेल तसं वागता. हे सोडून द्या. सगळ्यांनीच आपण प्रयत्न आमच्यापासून, मी कोणाला तुमच्यापासून करा नाही, मी तर अतिशय स्वच्छतेचा भोक्ता आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्यामध्ये आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू, स्वतःला झोकून देऊ. मी आज विमानामध्ये CMशी बोलणार आहे की आम्ही महाबळेश्वरला प्लास्टिक बंदी केली, आणखीन काही कुठं केली, परंतु आज आता राज्यातच प्लास्टिक बंदी लवकरच करण्याच्याबद्दल मी आग्रही राहणार आहे. आपोआप लोकांना प्लास्टिक बंद केल्यावर दुसरा पर्याय लोक काढतात. जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत करायचं आणि म्हणून ते केलंच पाहिजे. ती पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं काळाची गरज आहे. आज कुठलेही पूर आले, कुठंही काही चोकअप झालं तर ते चोकअप होण्याला कोण कारणीभूत आहे, तर त्याला ते प्लास्टिक कारणीभूत आहे. आज बघा कुठल्याही ठिकाणी दौरे करत चला, त्या शहरातला सगळा कचरा येऊन बाहेर रस्त्याच्या कडेला टाकला जातो. आपलंच बाबा देश आहे, आपलंच राज्य आहे, आपलाच जिल्हा आहे, आपलाच तालुका आहे, आपलंच गाव आहे, आपलंच शहर आहे. आपणच सगळ्यांनी शिस्त लावून घेतली तर याच्यातनं खूप काही यश आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही, ह्याबद्दलची खात्री माझ्यासारख्याला आहे. आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या पंकजाताईंनी आणि त्यांच्या विभागाने मला बोलवलं, त्याबद्दल पंकजाताईंचं, रामास्वामींचं, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि आता ही लॅब सुरू झाल्यानंतर मात्र आतमध्ये कधी अचानक आम्ही कुणी आलो तर लॅबमध्ये काम करत असणाऱ्या मान्यवरांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही तिथं काम करावं. कुठंही तिथं कचरा होता कामा नये, कुठंही तिथं चुकीच्या गोष्टी होता कामा नये, हीच अपेक्षा व्यक्त करतो. त्याकरता अजून काही मदत लागली तर सांगा, ती मदत जरूर करतो, पण परिसर मात्र स्वच्छ ठेवला पाहिजे अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषी विभागाचा दर्जा देणारे आदरणीय दादा, अगदी भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत सतत पाठपुरावा करणारे आणि पाठिंबा देणारे मी आदरणीय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर, आयुक्त पशुसंवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विभागासाठी खरोखर भाग्याचा दिवस आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं जे या ठिकाणी उद्घाटन झाले ती एक फार मोठी उपलब्धी आमच्या विभागासाठी आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय दादासाहेब, आपण सुरुवातीला ज्या सर्वोपचार केंद्राचं उद्घाटन केलं त्या सर्वोपचार केंद्रामध्ये संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात येणारे जे लहान जनावरं आहेत, त्याच्यामध्ये मांजर असतील, डॉग्स असतील, या सगळ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपचार केला जाणार आहे. आणि त्या उपचारासाठी बाहेर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये फी आकारली जाते ती अतिशय कमी फी फीमध्ये आम्ही या ठिकाणी उपचार करून देणार आहोत. या प्रिमायसेसमध्ये जवळजवळ आम्ही 50 ते 60 पशुतज्ञ आहोत की ज्यांना सगळ्या प्रकारचे उपचार माहिती आहेत आणि आम्ही स्वतःहून या आपण उपलब्ध करून दिलेली जी सुविधा आहे ती सुविधा वापरणार आहोत आणि लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. आज आपण ज्या लॅबचं उद्घाटन केलं महोदय, त्या लॅबमध्ये जवळजवळ वर्षभरामध्ये 1.5 ते 2.25 लाख ॲनिमलचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल
किंवा पोस्टमार्टममध्ये उपलब्ध झालेल्या विसेराज वगैरे या सगळ्यांचे सॅम्पलची टेस्ट होत असते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होत असते. आपल्याला सगळ्यांना आयडिया आहे की 2 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लंपीचं फार मोठ्या प्रमाणात हे झालेलं होतं. जवळजवळ 35,000 जनावरं त्या कालावधीमध्ये गेली होती आणि आम्ही त्याच्यातून बोध घेऊन नवीन लंपीचं लसीकरण आणि लसची उपलब्धता या ठिकाणी करून देणार आहोत. या तिन्ही उपलब्ध सोयी ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून उपलब्ध करून मिळाली. त्यामुळे संपूर्ण पशुवैद्यकीय परिवारातर्फे आणि संपूर्ण या प्रिमायसेसतर्फे आम्ही आभार मानतो. माननीय आमच्या मंत्री महोदया पंकजाताई मुंडे यांनी आत्ता आपल्याला सगळ्यांना सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही समुपदेशनाने बदल्या केल्या. या व्यतिरिक्त त्यांचा जवळजवळ त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आणि आल्यापासून जवळजवळ हा 4था दौरा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्री महोदयांनी या विभागाकडे लक्ष घातल्याची ही पहिलीच घटना माझ्या मते असेल. आपण सर्वांचं जे आहे त्यांच्या अपेक्षा आपल्याला संपूर्ण पूर्ण करायच्या आहेत. या कार्यक्रमासाठी त्या संपूर्ण वेळ आज दिवसभर आपल्यासाठी उपलब्ध होत्या. त्यांनी सर्व प्रकारच्या मीटिंग घेतल्या आणि विभागाला मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गोसेवा आयोगाची जी जबाबदारी आहे माननीय शेखरजी मुंदडा यांनी जवळजवळ 838 ज्या आपल्या गोसेवा आणि गोशाळा आहेत या सगळ्यांचं पालकत्व अतिशय हुररीने स्वीकारलेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना आमची मदत होत असते आणि ते सुद्धा आमच्याकडून हक्काने आमची सगळी मदत घेत असतात. त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली, आपला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आपल्या प्रेमापोटी सगळ्यांच्या या ठिकाणी उमाताई खापरे विधान परिषद सदस्य आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहून आमच्या कामाची शाबासकी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे सचिव महोदय आहेत डॉक्टर रामास्वामी साहेब, हे गेल्या 4 महिन्यापासून आपल्या विभागासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला मदत करत असतात. त्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम केला गेला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या व्यतिरिक्त याच्यासाठी आय क्लीनचे श्री रामराव, डॉक्टर भालचंद्र बिराजदार प्रकल्प सल्लागार, तसेच या सर्वोपचार केंद्रासाठी महानगरपालिका आयुक्त तत्कालीन विक्रमकुमार सर आणि आयुष प्रसाद सर, तसेच डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी ज्या प्रमाणात मदत केली त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. लस संदर्भात डॉक्टर राजेंद्र पाटणी AP असोसिएट्स व पुणे मुख्यालयातून वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या कार्यक्रमासाठी त्या सर्वांचे आभार मानतो. या बांधकामाचे जे PWDचे श्री चव्हाण साहेब आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामाची गुणवत्ता आणि आम्हाला उपलब्ध सुविधा करून दिल्या, त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि माननीय मंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम जो आहे हा संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.